विवाह विवाह म्हणजे दोन जीवांचं मधुर मिलन, नवजीवनात केलेलं पदार्पण, सुख स्वप्नांच्या रम्य पाकळ्यांचं नाजूक उन्मिलन, सासर आणि माहेर या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण. यासाठी हवा आपला शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छांची रम्य पाखरण. आणि म्हणूनच या विवाहाचं आपणास खास आमंत्रण. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चिरंजीव दिनेश याच्या विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित हळद त्याचप्रमाणे सार्थकच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय व्याहिगण, सर्व अतिथीगण, पंचक्रोशीतून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव, नातेवाईक आणि मित्रपरिवार, आपणा सर्वांचं मी या कार्यक्रमास हार्दिक स्वागत करतो. विवाह विवाह हिंदू संस्कृतीने सांगितलेल्या 16 संस्कारांपैकी 15वा शुभ संस्कार. बेफाम स्वच्छंद तारुण्याला लगाम घालणारा, जबाबदारीचं व्यसन घालणारा शुभ संस्कार. या संस्कारासाठी आपली उपस्थिती ही प्रार्थनीय असते. यासाठी हवा असतो आपला आशीर्वाद, चिमुकल्यांची शुभेच्छा आणि पूर्वजांचं पुण्यस्मरण. श्री अनिल अशोक पाटील उर्फ आंबूभाई आणि श्री मनोज अशोक पाटील यांच्या परिवारातर्फे मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आंबूभाई यांच्या पूर्वजांची पुण्याई थोर. कैलासवासी छगनबुला पाटील यांच्या कार्याचं पुण्यस्मरण करताना मला कुरुक्षेत्रावरच्या रणांगणावरचा एक प्रसंग आठवतो. रणांगणाचा उल्लेख केल्याबरोबर कदाचित अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील की विवाहासारखा शुभ सोहळा आणि या प्रसंगी रणांगणाचा काय संबंध. परंतु मित्र हो, अनेक मिश्किल लेखकांनी आणि विनोदी कवींनी लग्नाचा संबंध हा रणांगणाशी देखील जोडलेला आहे. रणांगणावरची युद्धे ही शत्रूची प्रॉपर्टी जिंकण्याकरिता असतात, तर लग्नानंतरची लटिक युद्धे ही आपल्या प्रिय व्यक्तीची प्रीती जिंकण्याकरिता असतात. रणांगणावरची युद्धे ही शत्रूच्या राज्यावर सत्ता काबीज करण्याकरिता असतात, तर लग्नानंतरची लटिक युद्धे ही आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनावर सत्ता काबीज करण्याकरिता असतात. म्हणूनच एका हास्य कवीने देखील म्हटलेलं आहे, लग्न म्हणजे काय असतं, लग्न म्हणजे काय असतं. तिने चहा केला की नेमकं त्याला सरबत हवं असतं. त्याने गजरा आणला की नेमकं त्याला फूल हवं असतं. लग्न म्हणजे काय असतं, कधी समझोता तर कधी भांडण असतं. तो चिडला की तिनं शांत राहायचं असतं. कपातल्या वादळाला चहा बरोबरच संपवायचं असतं. अशाच संसारातल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुष ही वादळे शमवून आजपर्यंत आपला संसार आनंदाने चालवत आलेले आहेत, याबद्दल कोणालाही काही शंका नसावी. मी पूर्वजांच्या पुण्यस्मरणाचा उल्लेख करत असताना रणांगणाचा उल्लेख केला. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला भगवंत श्रीकृष्णाकडून विश्वरूप दर्शनाची इच्छा झाली. त्यानुसार भगवंत श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिले. परंतु हे विश्वरूप दर्शन पाहून अर्जुन मात्र थक्क झाला, कारण त्याला या विश्वरूप दर्शनात सगळीकडे भांडण, तंटे, युद्ध, कोलाहल, स्वार्थी, पापाचारी, भ्रष्टाचारी लोक दिसली. हे सगळं पाहून अर्जुनाच्या मनात शंका आली आणि त्याने भगवंत श्रीकृष्णाला प्रश्न केला की हे भगवंता, जगात जर सगळीकडे स्वार्थी, पापाचारी, भ्रष्टाचारी लोक आहेत, तर हे जग चालतं तरी कोणाच्या खांद्यावर. त्यावेळेस भगवंत श्रीकृष्णाने अर्जुनाला उत्तर दिलं की हे अर्जुना, तुला ह्या जगात सगळीकडे स्वार्थी, पापाचारी, भ्रष्टाचारी लोक जरी दिसत असली तरी त्याच 4 लोकांमध्ये 4 लोक अशीही असतात जी समाजाच्या भल्याचा प्रामाणिकपणे विचार करीत असतात, समाजाच्या हिताचा प्रामाणिकपणे विचार करत असतात. त्यांच्याच खांद्यावर हे जग चालतं. आणि मंडळी, सांगताना अभिमान वाटतो की कैलासवासी छगनबुला पाटील हे त्याच 4 लोकांपैकी एक व्यक्तिमत्व. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, निरोगी शरीरात निरोगी मन वास्तव्य करत असतं. याची कल्पना जाणून म्हसावत गावात सर्वात प्रथम सरकारी दवाखाना स्थापित करण्यामागची महत्वाची भूमिका, सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते कैलासवासी छगनभाई होते. एज्युकेशन इज द विंडो टू द वर्ल्ड.
शिक्षण हा माणसातल्या पूर्णत्वाचा आविष्कार आहे. या सुभाषितांचा संपूर्ण भाव जाणून म्हसावत गावातील गरीब ते श्रीमंतांना मोफत शिक्षण घेता यावं याकरिता या गावामध्ये सरकारी शाळा स्थापित करण्यामागे देखील महत्वाची भूमिका कैलासवासी छगनभाईंची होती. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर या विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण घेता यावं याकरिता विद्या प्रसारक मंडळाची स्थापना करून कुबेर हायस्कूल नावाचं एक विद्या मंदिर उघडून शेकडो विद्यार्थ्यांचा उद्धार त्यांनी या निमित्ताने केला. 1963 साली लावलेलं हे कुबेर हायस्कूल नावाचं छोटस वृक्ष आज एक मोठा वटवृक्ष झालं असून बालवाडी पासून ते सायन्स आर्ट्स ज्युनियर कॉलेज पर्यंत सुमारे 2500 विद्यार्थी 70 निष्णात शिक्षक स्टाफच्या सानिध्यात आपलं भविष्य घडवत आहेत. सांगताना अभिमान मानतो की ह्याच शाखे अंतर्गत शिकलेले अनेक विद्यार्थी आज सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि वेगवेगळ्या क्षेत्रात केवळ देशातच नव्हे तर विदेशात देखील आपला नाव लौकिक करत आहेत. आपल्या वडिलांच्या ह्याच कार्याचा वसा घेऊन कैलासवासी अशोकभाई यांनी देखील समाजकार्याची ही धुरा सांभाळली आणि म्हसावत गावाचं सरपंच पद भूषवून गावाच्या विकासाला चालना दिली. गावाच्या विकासाला चालना देत असताना ज्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस म्हसावत गावात पोलीस स्टेशनला मान्यता मिळाली. म्हसावत गावात पोलीस स्टेशनला मान्यता मिळाल्यानंतर त्या गावाला कार्यालयासाठी म्हसावत मध्ये कुठेही जागा जेव्हा उपलब्ध झाली नाही तेव्हा अशोकभाईंनी कर्णाचा दानशूरपणा दाखवत सुमारे 15 वर्षापर्यंत स्वतःच्या घरामध्ये पोलीस स्टेशनचं कार्यालय मोफत सुरू ठेवलं. हा कर्णाचा दानशूरपणा आणखीन कुठेही पाहायला मिळणार नाही. आपल्या पतीच्या आणि मुलाच्या दुःखद निधनानंतर गंगा भागीरथी मोतनबाई छगन पाटील यांनी ह्या परिवाराला धीर दिला आणि स्थैर्य प्राप्त करून देण्याची प्रेरणा दिली. आपले आजोबा आणि वडील यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत श्री अनिल अशोक पाटील अर्थातच आंबूभाई यांनी स्वर्गवासी माननीय अण्णासाहेब पिके पाटील यांच्या आशीर्वादाने आणि श्री बापूसाहेब दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाने म्हसावत गावातल्या समाजकारणात राजकारणात प्रवेश केला आणि सन 2007 ते 2012 या कालावधीमध्ये त्यांनी उपसरपंच पद देखील भूषवलं. ते सध्या मागील 10 वर्षापासून खरेदी विक्री संघ शहादा याचे संचालक असून मागील 15 वर्षापासून विद्या प्रसारक मंडळ म्हसावत चे संचालक देखील आहेत आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. त्यांचे लहान बंधू श्री मनोज अशोक पाटील हे माध्यमिक विद्यालय कुबेर हायस्कूल माध्यमिक विद्यालय या ठिकाणी माध्यमिक शिक्षक असून अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत आहेत. आणि त्यांचेच कनिष्ठ बंधू चिरंजीव दिनेशच्या ह्या हळदीच्या प्रसंगी सार्थक प्रसंगी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. चिरंजीव दिनेश याने पीएसजीव्हीपी मंडल शहादा येथील अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणाहून बीई कम्प्युटरची डिग्री घेऊन ते सध्या पुणे येथे सेवा देत आहे. मित्रहो, आजचा हा सभा मंडप आपल्या सर्वांच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या उपस्थितीने या मंडपाला शोभा प्राप्त झालेली आहे. चिरंजीव दिनेशच्या ह्या नवीन जीवनाच्या पदार्पणानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने मी त्याच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देतो. खूप खूप शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी उपस्थित झालात म्हणून आपले देखील खूप खूप मनपूर्वक आभार. धन्यवाद.